तर मैत्रिणींनो, स्वातीचा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे सिक्रेट भरवा मसाला, ज्यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले न टाकता याला तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये 6 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. या मसाल्याने तुम्ही कोणतीही भरवा रेसिपी बनवू शकता, ज्याप्रमाणे वांगे, भेंडी अशा भरपूर भाज्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व मसाले लागतील. याचं प्रमाण तुम्हाला भाजताना मी सांगेन. सर्वात प्रथम पॅनमध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ. प्रत्येक साहित्य हे लो मीडियम गॅसवर भाजून घेऊ. भाजून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. नंतर पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ व त्याला भाजून घेऊ. चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चम्मच डाळिया टाकू. डाळियाला भाजायला कमी वेळ लागल्यामुळे ते नंतर टाकलं आहे. दोन्ही एका वेळेस भाजून घेऊन त्याला एका प्लेटमध्ये काढून टाकू. नंतर पॅनमध्ये अर्धी वाटी धने व अर्धी वाटी जिरे असे हलवत राहून भाजून घेऊ. व मिश्रण हे थोडं थोडं भाजल्यामुळे चांगल्या प्रकारे भाजल्या जातील. मिश्रण हे व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला काढून घेऊ. तर अर्धी वाटी तीळ टाकून जोपर्यंत तीळ हे तडतड होत नाही तोपर्यंत ते भाजून टाकू आणि ते प्लेटमध्ये काढून टाकू. तीळ भाजून झाल्यानंतर पॅनमध्ये 2 चम्मच कसुरी मेथी टाकून 1 मिनिट त्याला परतवून घेऊन त्याला प्लेटमध्ये काढून टाकू. या प्रकारे सर्व मिश्रण भाजून झाल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ देऊ. मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून त्या मिश्रणात तिखट, मीठ आणि हळद टाकून हे मिश्रण बारीक करून घेऊ. मिश्रण बारीक झाल्यानंतर हे मिश्रण एका हवाबंद डब्यात 1-1 चम्मच असे पूर्णपणे भरून घेऊ. हवाबंद डब्यात भरल्याने हा भरवा मसाला जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होईल. व जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणतीही भरवा भाजी बनवायची असेल तेव्हा तेव्हा या मिश्रणाचा तुम्ही वापर करू शकता. अशा प्रकारे तयार आहे भरवा मसाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब